न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या आमदार निधीतून तसेच सामाजिक कार्यकर्ते नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे यांच्या पालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याने बालाजीनगर परिसरातील नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगतच्या नवीन बंदिस्त गटाराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर, युवासेना शहराधिकारी राहुल सोमेश्वर, शिवसेना विभाग प्रमुख अमरेश गौडा, विमको नाका व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विजय चव्हाण आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती। गत अनेक वर्षांपासूनची परिसरातील अस्वच्छतेबाबतची मागणी पूर्णत्वास येत असल्याने स्थानिकांनी व्यक्त केले समाधान। गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ पश्चिमेकडील बालाजीनगर परिसरातील नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगतच्या असणाऱ्या गटाराची अतिशय भग्न तसेच दुरावस्था झाल्याने सदर जुन्या भग्न अवस्थेतील गटारांमुळे सांडपाणी तसेच कचरा साठून गटार तुंबणे, परिणामी डासांची उत्पत्ती, दुर्गंधी येणे, परिसरात वाढणारी रोगराई अशा इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। त्याच अनुषंगाने एकेकाळी दलित पीडित शोषित समाजाचे कणखर नेतृत्व तथा बुलंद आवाज असणाऱ्या स्वर्गीय नरेशदादा गायकवाड यांचे कट्टर समर्थक तथा समाजसेवक नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे यांच्या पालिका प्रशासनाकडील वारंवार तक्रारी तथा गाठीभेटी अनुषंगाने तसेच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या आमदार निधीतून सदर बालाजीनगर परिसरातील नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगतच्या नवीन बंदिस्त गटार बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी तर भूमिपूजन सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर, युवासेना अधिकारी राहुल सोमेश्वर, शिवसेना विभाग प्रमुख अमरेश गौडा, विमको नाका व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण, पदाधिकारी बसवराज दयाल, माजी शाखा प्रमुख संदीप देशमुख, युवासेना विभाग प्रमुख नरेश गोपाल गेरी, शिवसैनिक कॅटारी गौडा तसेच प्रामुख्याने सदर भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा समाजसेवक नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे तथा परिसरातील असंख्य नागरिक विशेषतः मोठ्या संख्येने उपस्थिती लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। बालाजीनगर परिसरातील उपस्थित सर्वच नागरिकांनी विशेषतः सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रित असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा विभाग प्रमुख अमरेश गौडा यांनी सदर परिसरातील अतिशय महत्त्वपूर्ण समस्या मार्गी लावल्याबद्दल समाजसेवक नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे यांचा तसेच सदर भूमिगत गटारीच्या कामासाठी 27 लाखांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्वसामान्यांचे आमदार अशी विशेष ओळख असणाऱ्या आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांचे देखील विशेष आभार मानले। तसेच बालाजीनगर परिसरातील अनेक गंभीर समस्या निर्मूलनाबाबत नेहमीच पुढाकार घेणारे समाजसेवक नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल देखील त्यांना शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। मेरा नाम नरसिंहलू लक्ष्मण मेत्रे है। 2005 से लेके 2010 के बीच में ये सीसी रोड बना था। उस टाइम पे ये गटर का काम हुआ था, ये गटर का काम। और सामने वाले ने ये गटर जब बना के गया यहाँ पे पूरा खड्डा था, 5 फुट खड्डा था। ये रास्ता मैंने मेरा पैसे से खर्चा करके बना के लिया। उसके बाद ये गटर पूरा जाम हो गया। जाम होने की वजह से फिर मैंने नगर पालिका को पाठपुरावा करके आमदार साहब को, खासदार साहब को रिक्वेस्ट करके फिर 2022 में मैंने अर्जी करके ये गटर अभी मैंने मंजूर करके लिया है। तो अभी ये गटर का उद्घाटन हम लोग आज कर रहे हैं। नमस्कार। आज बालाजीनगर येथे मागील 10-12 वर्षापासून गटराची अत्यंत दयनीय अवस्था होती। गटराचे जे हाल आहे ते तुम्ही पण बघू शकता। तर आता आमदार साहेब जेव्हा इलेक्शन होतं त्या टायमाला आमदार साहेब सुरेश अण्णा यांच्या घरी आले आणि त्यांना एक वचन दिलं की जेव्हा इलेक्शन संपणार की लगेच तुमचं आम्ही हे कामाचं उद्घाटन करू।
आणि सुरेश अण्णा यांनी 2022 पासून याचा मागे लागेल, पण कोणी नगरपालिकेमध्ये लक्ष देत नव्हतं. कारण की नगरपालिकेमध्ये आज तुम्ही बघायला गेलं तर कुठंतरी एकदारी सगळं काही कामकाज चालतोय. जो प्रामाणिकपणे काम करतोय, आपल्या वाडासाठी काम करतोय, समाजासाठी काम करतोय, तर त्यांना आज ये, उद्या ये, परवा ये हेच भाषा वापरतात. पण आमदार साहेब निवडून आल्यानंतर आज सुरेश अण्णा यांच्या मार्फते बालाजीनगर येथे गटराचा एक भूमिपूजन केलेलं आहे. गटर लावून त्यावर फेअरब्लॉक बसवणे 27 लाखाची निधी आमदार साहेबांनी इथे दिलेली आहे. आणि यानंतरही आमदार साहेब यांना म्हणालेत की या वाडामध्ये लागणारे अजून चेकर्स लागली असो काही असो त्या सगळ्यामध्ये आमदार साहेब या वाडासाठी का पूर्ण अंबरनाथासाठी ते नेहमी सक्षम आहे. आणि यानंतरही ते लोक सुरेश अण्णा असो किंवा आणि कोणी असो यांना निधी भेटणारच, पण निधी घ्यायला आपल्याला आली पाहिजे. आज नगरपालिकेमध्ये तुम्ही बघतायत की जो माणूस जातोय काही तक्रार घेऊन त्यांना काही सुनावणी होत नाही आहे. एक सामान्य नागरिक मी सुरेश अण्णा मी लहान होतो त्यापासून त्यांना बघतोय. नरेशजी गायकवाड जेव्हा जिवंत होते त्या टायमापासून समाजाचं हे काम करतायत आणि आजही समाजासाठीच काम करतात. हे ज्या गटराचं काम काय त्यांचं स्वतःचं घराचं नाही पण समाजासाठी. पण कुठल्याही काही दबाव यांच्यावर यापूर्वी होता, पण त्या दबावाची न पर्वा करता आज यांनी हे एक धाडस इथं केलेलं आहे. माझ्यातर्फे यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. बालाजीनगर इथून झालेले ते गटर रोडचे CC रोडचे काम झाला होता आणि त्यावेळी ते राहिलेले ते गटरचे कामं खूप वर्षापासून पाठपुरावा करून 2022 पासून त्यांनी पाठपुरावा करून आत्ता ते कुठेतरी मंजूर करून घेतले. त्यांनी साहेबांनी वार्डमध्ये फिरताना इलेक्शनच्या वेळेस त्यांनी हे केलं होतं, शब्द दिले होता तुम्हाला काही लागणारा निधी लागणाऱ्या ते वस्तू आम्ही तुमच्याकडून देणार आहे म्हणून. आता साहेबांनी 27 लाख रुपये सुरेश भाऊला ते दिला. चांगले कार्यकर्ता आहे, चांगलं काम करत असतो, लोकांसाठी समाजासाठी गरिबांसाठी नेहमी काम करत असतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असं तुम्ही काम करत राहा, लोकांमध्ये तुम्ही काम करत राहा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. धन्यवाद, शुभेच्छा देतो त्यांना.